तर नेते नाना पटोले बोलत होते। वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे। सयाजी शिंदे हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले। तपोवनातील वृक्षतोडी विरोधात ही भेट होती। सयाजी शिंदेंसोबत अमेय खोपकरही उपस्थित असल्याची माहिती समोर येते। तपोवनातील वृक्षतोडी विरोधात सयाजी शिंदे हे राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याची माहिती ही समोर येते। सयाजी शिंदेंसोबत अमेय खोपकरही उपस्थित असल्याची माहिती समोर येते। नाशिकच्या तपोवनातील वृक्ष 1800 वृक्ष ही साधुग्रामसाठी तोडली जाणार असल्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आणि याच निर्णयाविरोधात नाशिककरांनी त्याचबरोबर विविध संघटनांनी विरोध दर्शवला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, सयाजी शिंदे या राज ठाकरेंच्या भेटीला गेल्यात, काय अधिक अपडेट? अगदी बरोबर आहे अंकिता, आपण बघतोय की नाशिकमध्ये जो म्हणजे वृक्षतोडीचा जो प्रकार आहे, शेकडो झाडांची कत्तल केली जाणार आहे, या संदर्भात नाशिककर तर चिडलेच आहेत। मात्र विविध संघटनेचे आणि विविध सामाजिक काम करत असलेले नेते अभिनेते सुद्धा आता यासाठी समोर येत आहेत। खास करून अभिनेते सयाजी शिंदे, ज्यांचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सयाजी शिंदे यांचं वृक्षप्रेम किती आहे आणि याच करता आता सयाजी शिंदे सुद्धा मैदानात उतरलेले आहेत आणि ते सयाजी शिंदे जे आहेत ते राज ठाकरे यांच्या भेटीला आता थोड्या वेळापूर्वी पोहोचलेले आहेत त्यांच्या निवासस्थानी। आणि नाशिकच्या तपोवनमध्ये वृक्षतोडीच्या मुद्द्यावर सयाजी शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एकमेकांसोबत चर्चा होणार आहे। विशेष म्हणजे नाशिकमध्ये जे वृक्षतोड होणार आहे याचा विरोध जो आहे त्याबाबत जे आहे ते सयाजी शिंदे त्यांचं गाऱ्हाणं, त्यांचं म्हणणं जे आहे ते राज ठाकरे यांच्यासमोर मांडणार आहे। त्यामुळे आता याला एक मोठं राजकीय वळण येण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे या पुढे नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।